नमस्कार मंडळी. काही काही प्रश्न हे असेच निर्माण होत नाही. त्याच्यामागे छोटस का होईना पण एक कारण असतं. आणि ते कारण काय हे कालांतराने उघडकीस येतं. ज्येष्ठ पत्रकार अनिल थत्ते यांनी असाच एक प्रश्न उपस्थित केला. निखिल वागळे यांना दैनिक सामनाचा संपादक करणं योग्य की अयोग्य? संजय राऊत हे सध्या दैनिक सामनाचे संपादक आहेत, तर त्यांच्याऐवजी निखिल वागळे यांना सामनाचे संपादक करणं योग्य की अयोग्य असा तो प्रश्न होता. खरं म्हणजे हा प्रश्न कसा पुढे आला, कोणतं कारण ठरलं, हे काही अनिल थत्ते यांनी सांगितलं नाही. पण त्यात पडण्याची गरज नाहीये. कारण आज निखिल वागळे ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस असतील, भाजप असतील, संघ असतील, त्यांच्यावर टीका टिप्पणी करतात, नरेंद्र मोदी यांना ज्या भाषेत उत्तरं देतात, त्यांच्यासाठी जी भाषा ते वापरतात, हे सगळं बघितलं तर निखिल वागळे हे दैनिक सामनाचे संपादक होण्यासाठी परफेक्ट आहेत असं कोणीही सांगू शकेल. आणि त्यामुळे या प्रश्नावर चर्चा करणं हे गरजेचं ठरतं की खरंच निखिल वागळे दैनिक सामनाचे संपादक होऊ शकतील का. तसं बघायला गेलं तर निखिल वागळे हे जेव्हापासून शिवसेना भाजपपासून लांब झालेली आहे, तेव्हापासून त्यांनी भाजपवर, तसं ते अगोदरही टीका करायचे, हिंदुत्ववादी पक्ष म्हणून टीका करायचे, संघावर तर ते टीकाच करायचे. पण थोडासा सॉफ्ट कॉर्नर त्यांनी उबाटा सेनेबद्दल नक्कीच दाखवला. हा, उद्धव ठाकरे यांच्या काही धोरणांवर त्यांनी टीका केली, ती नाकारता येणार नाही. पण तरीही भाजपपासून वेगळं झाल्यामुळे उबाटा सेनेबद्दल निखिल वागळे यांना एक सॉफ्ट कॉर्नर नक्कीच आहे. पुन्हा दिल्लीमध्ये जे भाजपचं सरकार आहे त्याच्या विरोधात ते बोलत असतात. आणि दैनिक सामनाला हेच अपेक्षित असतं की फडणवीस, एकनाथ शिंदे, भाजप म्हणजे महाराष्ट्र भाजप यांच्यावर टीका करायची, कधीतरी मोदींना जोडायचं, अमित शहा यांना कारण नसताना जोडायचं. ह्या सगळ्या क्वालिटीज वागळेंकडे नक्कीच आहे. आणि त्यातही संजय राऊत हे सध्या राजकारणात इतके गुंतलेले आहेत की त्यांना दैनिक सामनाकडे 100% वेळ देणं हे काहीसं कठीण झालेलं आहे असं वाटतंय. संजय राऊत हे अग्रलेख सामनाचे लिहितात. एखादी मोठी बातमी असेल तर तीही लिहितात. बाकी उद्धव ठाकरे यांच्या मुलाखती घेतात. हे सगळं काम निखिल वागळे अगदी बखुबीने करू शकतात. आणि त्यामुळे ही शक्यता नाकारता येत नाही. पुन्हा निखिल वागळे हे उद्धव ठाकरे यांच्या गुडबुक मधले आहेत. संजय राऊत यांना फक्त सकाळची पत्रकार परिषद आणि दिवसभर भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि दिल्लीतली भाजपचं सरकार या विरोधात बोलायसाठी ठेवायचं. आणि सामनाची सगळी जबाबदारी ही निखिल वागळेंवर सोपवायची. असं होऊ शकतं, शक्यता नाकारता येत नाही. पण मित्रांनो, यामध्ये आता ते खरंच उद्धव ठाकरे यांना कळलंय की नाही मला माहित नाही, पण ही फार मोठी अडचण आहे. कसं आहे मित्रांनो, ज्या वेळ निखिल वागळे असतील किंवा तथाकथित सेक्युलर पत्रकार मंडळी असतील, यांचं आतापर्यंतच इतिहास त्यांचा जर बघितला तुम्ही तर असं लक्षात येतं की ही सेक्युलर मंडळी किंवा वागळेंसह जे सेक्युलर पत्रकार आहे, हे ज्यांच्यावर टीका करतात ती व्यक्ती फार मोठी होते. आता उदाहरणच द्यायचं झालं तर खुद्द स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं उदाहरण देता येईल. निखिल वागळे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधात आघाडी उघडली होती. पण काय झालं, बाळासाहेबांनी महाराष्ट्राच्या राजकारणात प्रथमच युतीचं सरकार आणून दाखवलं. त्यानंतरही प्रचंड टीका निखिल वागळे यांनी केली.
पण बाळासाहेब आणि त्यांचा पक्ष म्हणजे तत्कालीन शिवसेना ही प्रचंड वाढतच गेली, ती खाली आली नाही. निखिल वागळे आता भाजपच्या विरोधात बोलतायत, संघाच्या विरोधात बोलतायत, संघाने 100 गाठली आणि सगळ्यात मोठी संघटना म्हणून संघ मान्यता प्राप्त झालेला आहे. त्यामुळे संघाचं किंवा भाजपचं वाईट झालं नाही, उलट त्यांचा उत्कर्ष झाला जेव्हापासून निखिल वागळे त्यांच्या विरोधात बोलत आहेत. आता उलट पकरा बघूया मित्रांनो. उलट असं आहे की निखिल वागळे हे ज्यांच्या बाजूनी असतात त्यांची मात्र वाताहत होत जाते. आता उबाटा सेनेच्या बाजूने निखिल वागळे बोलतायत. राष्ट्रवादी काँग्रेसचा तर त्यांनी प्रचार केला निवडणुकीत. काय झालं? ते पक्ष हळूहळू संपले, लयाला गेले. हा यांचा इतिहास आहे. आणि तो इतिहास जर उद्धव ठाकरे त्यांनी धरला तर निखिल वागळे यांना सामनाचे संपादक करणं हे कठीण आहे. कारण सामनाचे संपादक झाले निखिल वागळे तर त्यांना सातत्याने उबाटा सेनेची तारीफ करावी लागेल. आणि वागळे ज्यांची तारीफ करतात तो पक्ष लयाला जातो, हा आतापर्यंतचा इतिहास आहे. आणि हे केवळ मी सांगत नाही मित्रांनो, तर वंचित बहुजन आघाडीने देखील तेच सांगितलंय की वागळे जिथे जातात तो पक्ष लयाला जातो. हा सगळा इतिहास असताना तो जर उद्धव ठाकरे यांना कळला असेल, वळला असेल, तर मात्र निखिल वागळे हे कधीच सामनाचे संपादक होणार नाही. पण वागळे यांच्या भोवती एक मोठं वलय आहे आणि त्या वलयाला जर उद्धव ठाकरे भुलले तर मात्र त्यांचे विरोधक प्रचंड खुश होणार आहेत. कारण वागळे हे सामनाचे संपादक झाले तर उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष हा अडगळीत जाणार आहे, बुडणार आहे, एवढं नक्की. अर्थात हे सगळे हायपोथेटिकल प्रश्न आहेत, पण एक प्रश्न उपस्थित झाला त्यावरून सत्य काय आहे हे मी मांडण्याचा प्रयत्न केला. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. मी आबा माळकर आपली रजा घेतो. धन्यवाद.